त्यामध्ये काय केलंय आपण छोटी गाडी घे त्यावरती आपण ग्लास वगैरे केलेले बसवलेले ते जेणेकरून मिनिमम 1 ते 1.5 ते 2 फुटापर्यंत मूर्ती वेट घेते. ही गाडी मिनिमम 70 किलो ते 75 किलो वेट घेते. ही 2x4 ही गणपतीसाठी स्पेशल खूप चालते आमची गाडी. पण ही टिपाई म्हणून पण तुम्ही घरामध्ये वापरू शकता. आमच्याकडे जे प्रोडक्ट आहे ते मिनिमम 1.5x2 फर्स्ट मॉडेल, 2x4 सेकंड मॉडेल आणि त्यानंतर 4x6 आहे थर्ड मॉडेल. नवीन पिढीला समजलं पाहिजे की बाबा पूर्वी जातं कसं होतं, म्हणजे दळण कसं दळलं जायचं, म्हणजे उकळ कसा होता. ये कितने करते आप? इनमें 5 पीस होते हैं। 5 पीस होते. ओके. प्रत्येक पार्ट वाईज यांना काम वाटून दिलेले आहेत बघा. दादा तू काय करतो? मी जोकडाला कलर मारतोय, गाडी वगैरे सजवायचं हा? काम माझ्याकडे ते ना? हा. ओके. आणि घुंगर वगैरे लावायचं सगळं काम माझ्याकडे तुझ्याकडेच आहे का? हा. ताई तुम्ही काय करताय? हा मी ह्याचं चाक करते. हे असं बैलांच्या शिंगांना लावायचं ना? बैलांच्या शिंगांना आपण शेंबे लावायचे. हे शेंबे तयार एका तरुणाच्या मेहनतीने लाकडालाही जीव दिला. ही कलाकृती पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आजच्या मोबाईलच्या युगात एक तरुण जिवंत ठेवतोय आपल्या परंपरेची कला. पहा नितीन सणस-8चा आजचा हा प्रेरणादायी प्रवास. आज मी आलेले आहे सिंहगड मधील नांदोशी गावामध्ये. एका गोठ्याची आवड असलेल्या दादाने कसा हा एवढा मोठा बिझनेस उभा केला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आणि सर्वात आधी आपण बघूयात यांचा हा कारखाना. काही लोक लाकूड पाहतात पण नितीन सणस त्यात एक अप्रतिम कलाकृती पाहतात. हातात कला, डोक्यात कल्पकता आणि मनात जिद्द असेल तर अशक्य ही गोष्ट शक्य होते. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच नितीन सणस-8 यांच्याकडे महिलांना सुद्धा रोजगार मिळालेला आहे. तर चला आपण व्हिजिट करूया नितीन सणस-8. नमस्कार, नितीन सणस-8 आपलं सर्विस. सर्वप्रथम आपला ऍड्रेस आणि लोकेशन सांगा. आपलं पुण्यामध्ये सेंगर रोड खडकवासला या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे नांदोशी गाव. आणि लोकेशन मध्ये तुम्ही टाकलं नितीन सणस-8 तरी आपलं लोकेशन येऊन जाईल. आपल्याकडे काय काय व्हरायटी आहेत सध्या? आता विचारायचं मला की आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होत आहे तर त्याच्यासाठी नवीन आपल्याकडं आपण काय मॅन्युफॅक्चर केलंय? आता ह्याच्यामध्ये काय केलंय आपण छोटी गाडी घे त्यावरती आपण ग्लास वगैरे केलेले बसवलेले ते जेणेकरून मिनिमम 1 ते 1.5 ते 2 फुटापर्यंत मूर्ती वेट घेते. ही गाडी मिनिमम 70 किलो ते 75 किलो वेट घेते. टेस्टिंग केलेली गाडी आहे. ही नवीन केलेलं आपण. त्यानंतर ही टिपोईची गाडी एक आहे, ही 2x4 ही गणपतीसाठी स्पेशल खूप चालते आमची गाडी. पण ही टिपोई म्हणून पण तुम्ही घरामध्ये वापरू शकता. आमच्याकडे जे प्रोडक्ट आहे ते मिनिमम 1.5x2 फर्स्ट मॉडेल, 2x4 सेकंड मॉडेल आणि त्यानंतर 4x6 आहे थर्ड मॉडेल, असे मॉडेल आहेत. की आता आपण आपला व्हिडिओ सुरू करू. यांचा कारखाना बघूया. बघा यांची कलाकृती बैलगाडीची. तर ताई तुम्ही काय करताय? मी याला नाही का गाडी घासून काव लावून देते. ओके. काव लावायचं. काव लावलं की मग पुढची प्रोसेस पुढे जाते. ही ओके. गाडी प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम ठरवून ज्याचं दिलेलं त्याला आहे. काम आहे. म्हणजे माझ्याकडे गाड्या रेडी होऊन आले की मी फक्त घासून हा? पॉलिश करून देते आत. ओके. आणि एका बैलगाडीला साधारण किती वेळ लागतो? एक अर्धा तास तरी एका गाडीला लागतो. ओके. हा. म्हणजे काऊ मारून सुकेपर्यंत अर्धा तास लागतो. सुकेपर्यंत मग किती ओके. माझे 20-25 गाड्या झाले की मग आज जातात. ओके. म्हणजे ते पुढचं काम पुढे पुढे- करतात. हा. पुढे करतात. हा. त्याच्यानंतर हे दादा जे आहे ते बैलगाडीचं चाक बनवतायत बघा. तर दादा आप क्या कर रहे हैं इधर? इसे डिजाइनिंग बना रहा है कार्विंग में। अच्छा हाँ जी। कारागिर। जैसे अपना हाँ ये इधर पीस है अपना। अच्छा अच्छा. ओके. हे बघा ये असं. पत्ते निकालते हैं इसमें। हा हा हा. म्हणजे हे जे डिझाईनचं काम हाँ जी, करताय तुम्ही डिजाइन ना? से। ओके. आणि एक दिन में कितने करते आप? इनमें 5 पीस होते हैं। 5 पीस होते. ओके. हे बघा ह्या प्लेन लाकडामधून त्यांनी अशी डिझाईन तयार केलेली आहे. हा. किती कलाकुसर बघा बरं. छानच आहे. हे चाक बघा, बैलगाडीची चाक पॉलिशिंग वगैरे करून ठेवलेले आहे तिथं. ही बघा डिझाईन केलेली आहे पूर्ण. हे चाक आता रेडी आहे आपल्याला बैलगाडीला लावण्यासाठी. हे छोट्या साईजचं चाक आहे. भरपूर मोठ्या साईजचे पण आहेत. आपण एकदा टूर करून बघूयात. आपलं हे काम आहे ना आता सेंडिंग चाललेलं आहे. सेंडिंग मारून नंतर घासकाम होतं. घासकाम नंतर मग ही पहिली प्रोसेस आहे. प्रोसेस नंतर 4 प्रोसेस होतात. ओके. हे फर्स्ट आहे, त्यानंतर सेकंडला बाहेर, थर्डला आतमध्ये, परत फायनलला मग माझ्याकडे. ओके. असे 4 ते 5 वेळा आपल्याला मिनिमम 5 ते ना 4 ते 5 आपल्याला सेटिंग करता येतात. त्यानंतर ग्लोसी असे 5 वेळा हातात लाकडाला हे टिकण्यासाठी. ओके. म्हणजे याचा परिणाम काय होतो की लाकूड खराब होत नाही, कीड वगैरे लागत नाही. टिकाऊ पण आणि जास्त आहे. टिकाऊपणा हे 100 वर्ष 2 वर्ष गाडी हलणार नाही. ओके. हे सगळं सेंडिंग वगैरे करून आपण मग फायनलला परत इकडे आलो. छानच. एकदम टिकाऊ अशी यांच्याकडची बैलगाडी आहे बघा. म्हणजे ते गॅरंटी देतात पूर्ण का आपल्याकडची जी बैलगाडी आहे ती पूर्ण 100 किती वर्ष टिकेल दादा? 100 वर्षापर्यंत टिकणार आहे. बरोबर आहे लाकूड. हो हो. हे बघा
त्याच्यानंतर वरती हे चाक आहेत बघा वेगवेगळ्या साईजचे. हे आतमध्ये पण कारागिरांचं काम चालू आहे. प्रत्येक पार्ट वाईज यांना काम वाटून दिलेले आहेत बघा. एका दिवसात किती गाड्या बनतात अशा? एका दिवसात नाही म्हटलं तरी अशा लोकडं ठोकून आहे ना 30-35 गाड्या तरी 30-35 गाड्यांना असं हे ठोकलं जातं ना. हा ते ठोकले जातात. ओके. ह्याच्या खाली बैल ठेवले जातात ना असे. हे ठोकल्यानंतर आहे ना याला फिनिशिंग येणार. फिनिशिंग झाल्यानंतर ह्याच्या खाली मग बैल बिल लावून सगळं ओके ओके छानच. नितीन सरांच्या कारखान्यामध्ये ना प्रत्येक काम खूप बारकाईने केलं जातं. सध्या आता आम्ही तर आहे ना गाडीचं जोकडं ठोकायचं काम चाललेलं आहे. जोखड. ओके. बघू. प्रत्येक कलाकुसर यांची एकदम बारकाईने आहे बघा. मी अजून तुम्हाला भरपूर यांच्या ज्या बैलगाड्याच्या ज्या हे आहेत स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर जोकडं ठोकायचं काम चालतं. हा छोट्या बेसने बाहेरनं पहिलं काम येतं. तिसऱ्या टप्प्याला माझ्या हातात काम येतं. माझ्या हातात काम आले की आहे ना हा मी तर फिनिशिंग हे मार्किंग बिर्किंग करून लेवल बिवल करून ठोकून मग ते पुढच्या टप्प्यात काम जातं. अच्छा याला लेवल पण असते का? हो लेवल पण करायला लागते. ते ओके. कसे खालीवर होतं ना मानवर बैलांचे आहे ना हा हे होतं. कधी कधी गाडी अशी उराळ येते कधी कधी हे होती वर खाली. हा. त्यासाठी Balance राहण्यासाठी. बॅलन्स राहण्यासाठी लेवल बिवल करून आहे ना हा. हे करायला लागतं गाडीचं. हो अशी लेवल करायला लागते. हा. कधी कधी वर होतं कधी कधी खाली होतं. बारीक खूपच बारकाईचं काम आहे ना? खूप बारकाईचं काम असते गाडीमध्ये. ओके. आणि एका दिवसात तुम्ही असं किती गाड्यांना ठोकून देता? तरी साधारण एका दिवसात आमच्या 30 ते 35 गाड्या ठोकून होत्यात अशा. ओके. खूप बारकाईचं काम हा असलं. खूप बारकाईचं काम आहे. लेवल लेवल वगैरे यांना काढून मग ते म्हणजे स्टेबल राहण्यासाठी थोडक्यात. बैलांच्या मानावर बरोबर गाडी राहण्यासाठी जोकड इकडे जास्त नाही इकडे नाही मीडियम साईज मधमध्येच पाहिजे जोकड तसे यात काम चालतं. नंतर हे दुसऱ्यांना दिलं ह्याचं जातं. पुढचं काम मग दुसऱ्या टप्प्यात त्यांच्याकडे जातं. ही फक्त बैलगाडीच नाही तर आपल्या ग्रामीण संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. प्रत्येक चाक, प्रत्येक फळी आणि प्रत्येक कोरीव भाग इतक्या बारकाईने तयार केलेला आहे की ही कलाकृती पाहताच कलाकारांच्या मेहनतीला मनापासून सलाम करावा वाटतो. तुम्ही पाहू शकता बैलगाडीचे प्रत्येक साहित्य वेगवेगळे तयार करून ठेवलेले आहेत. चाक, धुरा, गाडीचा सांगाडा, बाजूच्या फळ्या आणि इतर सर्व भाग आधी अचूक मापात बनवले जातात. त्यानंतर प्रत्येक भाग काळजीपूर्वक जोडून ही सुंदर बैलगाडी तयार केली जाते. यासाठीच जे कौशल्य आहे केवळ कौशल्यच नाही तर संयम, अचूकता आणि अनेक तासांची मेहनतही लागून की दादाचं काम काय चाललंय. दादा तू काय करतो? मी जोकडाला कलर मारतोय गाडी वगैरे सगळं हा? काम माझ्याकडे होतं. अरे वा. गोल्डन कलर दिलाय. डिझाईनला गोल्डन कलर देतोय बघा दादा. त्याच्यावर अजून एक टचअप. ह्याच्यावरती अजून एक हा. म्हणजे ते डार्क दिसण्यासाठी ना. ओके. आणि घुंगर वगैरे लावायचं सगळं काम माझ्याकडे असतं. तुझ्याकडेच आहे का? हा. डेकोरेट करायचं काम हा, तुझ्याकडे? decorate. ओके. हे बघा बरं. घुंगर पण लावले दादाने. पितळाची बादली वगैरे येते याला. अच्छा. हा. ते पण काम तुझ्याकडं? हा. ओके. पुन्हा याला विठ्ठल रुक्मिणीची एक मूर्ती येते बारीक. हा हा. या ठिकाणी. हा इथे विठ्ठल ओके. रुक्मिणीची मूर्ती. अच्छा. मग आता एवढंच काम करून तू सोडून देणार की बाकी सगळं डेकोरेट करणार नाही, आहे अजून एकदाच? एक टचअप आहे याच्यावर. ओके. आणि एका दिवसात किती बैलगाड्या तू कव्हर करतो? म्हणजे तरी होतात जोकड वगैरे मारून जर झाले तर 30-35 गाड्या होतात. एका दिवसात 30-35 गाड्या. ओके. छानच आहे बघा. आता त्या दादाचं कलरिंग बघितलं आपण आणि त्या दादापाशीच ह्या एक ताई आहेत बघा. ताई तुम्ही काय करताय? हा मी ह्याचं चाक करते. हे पहिल्यांदा मशीन वरती जातं. हा. सेकंड लावूनला ते सीलिंगला जातं आणि ओके. थर्डला ते माझ्याकडे टचअप साठी येतं. हे तुम्ही टचअप काढताय हा, त्याचा? touch-up ओके ना. काढते मी त्याचा. ओके. वर्दी खाली झाला असेल तर हे फिनिश म्हणजे हो, टचअप पूर्ण काढताय? 30 कानाला कोपरा टचअप करावा लागतो. हो. एका दिवसात किती बैल म्हणजे चाकांना तुम्ही किंवा वस्तूंना किती हे करता फिनिश करता? 30-35 होतात. ओके. तरी पण मल्टीटास्किंग काम करावं लागतं. ओके. हे फक्त तुम्ही चाकच करता की बाकी सगळं सगळं? सगळं सगळं ना? सगळं ओके. सगळा पूर्ण पीस जो असेल ते मल्टीटास्किंग मध्येच काम करावं लागतं. ओके. छान. खरा उद्योजक तोच जो स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जातो. नितीन सनस यांनी महिलांना रोजगाराची संधी देऊन समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे. या कारखान्यात फक्त सुंदर लाकडी कलाकृतीच तयार होत नाहीत तर अनेक महिलांच्या स्वावलंबनाचं सुद्धा स्वप्नही साकार होत आहे. महिलांच्या हातांना काम आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचं मोलाचं कार्य इथे होत आहे. ही बाब खरंच कौतुकास्पद आहे. या ठिकाणी ना मोठ्या साईजच्या गाड्या सुद्धा आहेत बघा. आता यांचं काम पण ह्या दादांना देणार आहे कलरिंगचं. त्याच्यानंतर ह्या बघा ह्या छोट्या साईजच्या चाक वगैरे आहेत. चला बघूयात पुढचं सेक्शन आहे. ह्याचे प्रत्येक पार्ट वेगवेगळे होतात. हे पार्सल पाठवायचं आहे त्यांना गुजरातला. अगदी गुजरात वरून यांना ऑर्डर असतात आणि हे यांच्या ज्या बैलगाड्या आहेत त्या एक्सपोर्ट सुद्धा करतात. ऑल इंडिया यांची सर्व्हिस आहे. तर ही बैलगाडी बघू शकता भरपूर मोठ्या साईजची आहे आणि ही आता पॅकिंग होऊन गुजरातला जाणार आहे. आता ह्या बैलगाड्या बघा इथं आपण
हे पॉलिश म्हणजे पूर्ण फायनल लुक यांचा हा. तर ही मोठ्या साईजची, याला अजून डेकोरेशन येणार आहे. इथं कड्या वगैरे अडकवल्यात त्यांनी, याला घुंगर, गोंडे, बैल, त्याच्यानंतर भरपूर अजून सजावट येणार आहे. समोरच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा हे लावून देतात आपल्याला. आणि हे फायनल लुक म्हणजे पॉलिश केल्यानंतर हा जो फायनल लुक आहे एकदम छान आहे बघा. एकदम चकचकीत अशी गाडी दिसतीये. त्याच्यामध्ये साईज पण आहे. आणि ताई तुम्ही काय करताय? मी बैलांना सजवते, हा? घोंडे लावते, ओके, ते काम तुमच्याकडे साज का? साज वगैरे घालते हा आणि घोंडे तयार करते. त्याला असं ओके. इथे आपण ते शिंगांना लावतो, ते शेंबे आहेत हा ते आपण तयार करायचे आणि मग सजवायचं. ओके, उलन पासून तयार करतात. फुलांपासून तयार करायचं. ओके, वेगवेगळ्या कलरचं. हा आपल्याकडे आपण हे आपले साज घालतो. असे बैल ओके. साज वगैरे घालायचे. हा हा हा, एकदम डेकोरेटिव्ह बैल आहेत ना? हो, आणि सगळे हे लोकर पासून आहे. अच्छा, लोकरीचं आहे. आणि हे पण तुम्हीच तयार करता का? हो हो. ओके, छान. हे असं बैलांच्या शिंगांना लावायचं ना? बैलांच्या शिंगांना आपण शेंबे लावायचे. हे शेंबे तयार आपण इथेच करतो. हा आणि हे आहे आणि हे ओके. मोठ्या बैलांचे आहेत. ओके, मोठ्या साईजचे बैल आहेत त्यांना मोठ्या साईजचे साईजचे शिंगे. आणि छोट्या साईजचे. ओके, छान. आपण यांच्या कारखान्यातले सर्व वस्तू बघितल्या. आता आपण यांचा फायनल लुक बघूया की या बैलगाड्या फायनल होऊन कशा दिसणार आहेत आपल्याला. आणि काही कस्टमर आहेत आतमध्ये. तर यांच्या या कारखान्यामध्ये ना खूप लांबून लोक येत असतात. तर त्यामध्येच ह्या ताई आलेल्या आहेत बघा. ताई तुम्ही कुठून आलात? भारती विद्यापीठ कात्रज. ओके, तुम्हाला काय खरेदी करायचं? बैलगाडीच खास बघायला आलो आम्ही. हा बघूया, बैलगाडी नाही तर मग बैल असेल एक गणपती मूर्तीसाठी. हे बघा, बैलगाडीमध्ये एवढ्या सगळ्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडे. हे दादा एक आहेत बघा. दादा तुम्ही कुठून आलात? मी सातारावरून आलोय. सातारावर ना? हम्म. ओके, तुम्हाला काय खरेदी करायचं यांच्या कारखान्यात? हे बैलगाडीच घ्यायचे होते जोडीसकट. बैलगाडीच घ्यायचे होते जोडीसकट. तर इथला रिव्ह्यू असा होता की इथं म्हणजे पर्टिक्युलर काय म्हणतो आपण एक पारंपरिक पद्धत आणि त्याच्या आऱ्या वगैरे जे आहेत बैलगाडीच्या त्या काहीतरी 12 किंवा 13 स्पेसिफिक असतात हे ऐकून आलो होतो. कोरेगावचे का? सांगलीमधलं का? कोरेगावमध्ये मोहितेवाडी म्हणून गाव आहे, तिथून आलो. आणि आपण ऑनलाईन सुद्धा करता? ऑनलाईनचं कसं आहे, आता आपण ऑनलाईन बुकिंग सगळं ऑनलाईन चालते आपली. शक्यतो सातारा, कोल्हापूर, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, त्यानंतर मुंबई साईड, मग नागपूर, हे सगळं ट्रान्सपोर्ट वगैरे आपण ट्रॅव्हल्सनीच करतो. कारण कुरिअरमध्ये पहिलं पाठवत होतो, पण डॅमेजचे खूप प्रॉब्लेम आले. मग लोकांना आपण एवढी महागाची वस्तू घ्यायची आणि डॅमेज झाल्यानंतर उपयोग नाही. मग त्यामुळे आपण काय केलं, ट्रॅव्हल्समध्ये पाठवतो. संध्याकाळी टाकलं की सकाळी त्यांच्या हातामध्ये मिळून जातं सेफली. आणि सर, मी असं पण ऐकलंय की आपलं जे हे प्रोडक्ट आहे ते आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा जाते. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगताल का? आता तसं पाहायला गेलं ना, आता आपल्या महाराष्ट्रामधनंच प्रेम जास्त आहे. आणि आता साऊथ लोकांनी पण खूप प्रेम दिले. आणि ते तुम्हाला सांगितलं मी आता की आपले प्रोडक्ट थर्ड ब्रँच जी आहे ती तामिळनाडूमध्ये होते. आणि त्या पद्धतीने आता USA वरनं बरंच मागणी आहे, USA वरनं पण आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो आता मध्यंतर दुबई आणि इंग्लंडवरनं ह्या भागातनं पण आपल्याला जास्त आहे. म्हणजे बाहेर देशाच्या आपल्याला आपण काय घेऊन गेलो की आपली परंपरा आहे, आपण जपण्याचं काम केलेलं आहे आपण. आपली महाराष्ट्रीयन परंपरा जी आहे ती यांनी ना अगदी आपल्या भारताच्या बाहेर सुद्धा यांनी विकसित केलेली आहे बघा. कारण आभार, आपल्या धन्यवाद. भारताच्या बाहेर सुद्धा तुमचं हे प्रोडक्ट जात आहे. आणि आपल्या भारताची महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती बाहेर सुद्धा जाते आपल्या. ह्याच्याबद्दल तर तुम्ही माहिती दिली, पण याच्या व्यतिरिक्त पण आपल्या कारखान्यामध्ये काय काय तयार होतं? आता बघा, तुम्हाला एक सांगतो, आता जे पिढीला आहे ना, आता नवीन पिढीला आहे ना, काहीच माहित नाहीये. म्हणजे पूर्वीचं कसं उकळ वगैरे होतं, जातं कसं होतं, चुलीवर स्वयंपाक कसा चालायचा, हे लोकांना मुलांना माहित नाही. त्यासाठी आपण स्पेशल फायबरमध्ये आहेत ना, मातीकाम करून सगळे फायबरमध्ये हे मोडं तयार केलेत की नवीन पिढीला समजलं पाहिजे की बाबा पूर्वी जातं कसं होतं, म्हणजे दळण कसं दळलं जायचं, म्हणजे उकळ कसा होता, हे सगळ्या प्रकारचं आपण टोटल आपण करून ठेवलेलं आहे. अजून 5 मॉडेल आपले नवीन, ते पण पुढच्या ह्याच्यामध्ये येऊन जातील आता. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न सर, की या क्षेत्रात तुम्ही आलात कसे? मी आता पहिलं आहे ना, माझं म्हणजे पहिलं ऍक्च्युली माझा बिझनेस होता, पण आपल्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांचे नुकसान झालं किंवा क्षेत्र पण चेंज झालं भरपूर. माझ्यासारख्या मुलाचं पण चेंज झालं. लॉकडाऊनमध्ये आम्ही असंच बसता आम्ही गाडी वगैरे बनवली, थोडे आम्ही 2-3 सेल केल्या. पण फेसबुकच्या माध्यमातून ह्याच्यातून 1-2 सेल केल्यानंतर लोकांचा प्रतिसाद भयंकर आला, म्हणजे खूप प्रेम आलं. आम्हाला असं वाटलं की बाबा हे आपलं पारंपरिक आणि ही संस्कृती आपली भरपूर वाढली गेली पाहिजे, म्हणून आम्ही हे क्षेत्र निवडलं. सर, कोरोना काळामध्ये ना भरपूर लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा कुणाचे बिझनेस बंद पडले. तर आपण कसं ह्याच्यातून पुढे सावरलात कसे? आता बघा ना, आता माझं पण शॉप होतं, माझं साडीचं शॉप होतं, म्हणजे शॉप पण होतं, माझा गोटा होता. कोरोनाच्या काळामध्ये आता आपणच नाही, म्हणजे खूप लोकांचे नुकसान झालं आणि खूप लोक म्हणजे हे झाले, पण आम्ही हिंमत नाही हारली. आम्ही पण असं ठरवलं की बाबा एक वेगळं काहीतरी करायचं. पण आम्हाला एवढा प्रतिसाद आला कोरोना लॉकडाऊन नंतर. आम्ही 2018-19 दरम्यान हे चालू केल्यानंतर हे बऱ्यापैकी खूप लोकांना आहे ना
फेसबुक इंस्टो ह्याच्या ऑनलाईन जास्त असल्यामुळे खूप लोकांना आम्ही पाठवलं. लोकांचा प्रतिसाद एवढा आला की निधी झाली ते खूपच छान आहे. आम्हाला पण आवडलं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की नाही बाबा ही परंपरा आहे आपली अजून टिकून राहिली पाहिजे. त्यामुळे आम्ही ह्याच्यातनं घेतलं. पण ह्याच्यामध्ये आम्ही असं आलो की कमी वेळामध्ये एवढी ग्रीप पकडली की लोकांचं एवढं प्रेम होईल किंवा एवढं साधं समुद्र पलीकडे जाईल आम्हाला असं वाटलं पण नव्हतं. ह्याच्यामध्ये आम्ही भरपूर आता व्हरायटी वगैरे आणलेले आहेत आणि पुढच्या तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून अजून नवीन आपण तुम्हाला दाखवू शकतो. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून एक गोष्ट मी सांगतो की हे फ्रॉडिंगमध्ये खूप चाललेलं आहे. नितीन सण नावाने ब्रँडने किंवा हे फोटो आमचे व्हायरल करतात आणि त्याच्यावरही नंबर जे टाकतात त्यांना तुम्ही कॉल करा, व्हिडिओ कॉल करा, कारखाना सगळा शोधा आणि बघून घ्या. कारखाना जर खरंच तुमचा कारखाना जर असेल किंवा तुमचा शॉप बघितल्याशिवाय त्यांना पैसे वगैरे टाकू नका आणि त्यांचं कन्फर्म करा आणि मगच पैसे टाका. कारण फ्रॉडमध्ये बरेच आता खूप लोकांचे पैसे गेलेले आहेत. आणि आपल्या ब्रँचेस कुठं कुठं आहेत? आता माझी आहे ना हुबळीमध्ये सेकंड ब्रँच आणि थर्ड ब्रँच आता तामिळनाडूमध्ये चालू होईल. 1-2 महिने वेटिंग आहे. तामिळनाडूच्या खालच्या भागपट्ट्यामध्ये चालू होते आता. बाहेरच्या राज्यात सुद्धा यांच्या हो, branches. आणि एवढ्या सगळ्या व्हरायटी आपल्या प्रत्येक ब्रँचमध्ये मिळते, प्रत्येक ब्रँच. आपण घेतली बघा. तर सरांना तुम्हाला आहे ना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद.